नमस्कार. आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय. वारणेला जायचं आहे तिथून, कारण की आज आमच्या बहिणीचं ॲडमिशन घ्यायचं आहे, जायचं आहे वारणेला. त्यामुळं गाडीपाशी आलो, गाडी काढून आता जायचं होतं वारणेला. पोचलो डायरेक्ट वारणेत. कॅप्रॉनमधनं ॲडमिशन भेटल्यामुळे काही टेन्शन नव्हतं आम्हाला. त्यामुळे नुसतं ती फी बी भरायची होती आणि ती प्रोसेस करायची होती. तर ती बघा इथं बोर्ड लावला आहे मोठा, काय काय प्लेसमेंट झालेत त्यांचा. त्याच्याखालीच आपली गाडी लावलेली. गाडी जरा घाणच झाली आहे, धुयाची आहे. एक दिवसात कधी तर तिला धुयाण्याच्या मी म्हणतो प्रत्येक ब्लॉगमध्ये. हे त्यांचं कॅम्पस आहे बघा, खूप मोठं कॅम्पस आहे वारणेचं. आणि कॉलेज पण खूप चांगलं आहे, कारण की सिलेक्शन पण होतं इथून खूपच. ॲडमिशन करून झालं आहे, आता निघालो आहे घरी. आता पोचलो आहे कराडातून, कारण की हायवेचं काही मी घेतलेलं नाही ब्लॉगमध्ये. डायरेक्ट कराडमध्येच आता पोचलो, ब्लॉग चालू केला आहे. माझ्या लक्षातच नाही ब्लॉग चालू करायचा. त्याच्यामुळे आता कराडातून निघालो आहे घरी. मला दाखवतो. हे आता जुन्या पुलावनं घरी निघालो आहे. त्या ह्याच्यात आम्ही गेलो मुंबईत बांधतो पण त्याला पैसे पण जास्त मग ती ही बांधा येईल की जी कराडात बांधते ती का नाही, ते ट्रस्ट काही मोठं मोठं जी कडनं ती बांधा येईल की, पण त्याला पण पैसे जाणार नाही ती. त्याला ती कुणाला देणार? भाडं द्यायला लागणार. त्याच्यात स्ट्रक्चरला भाडं द्यायला लागायचं एवढ्या मोठ्या. काल छटीचं स्ट्रक्चर उभं करून घेतलेलं. आज पानं टाकायचे आहेत छटीवर. ही बघा टाकाय चालू. वर चढलेत आपले दोघं प्लेयर्स. आता छटीवर पानं टाकायचं चाललेत बघा. तुम्हाला दाखवतो पुढं. ही बघा टाकून झाली छटी आपली. छटी टाकून झाले बघा. केवढं मोठं आहे आपलं. 15x15 आणि 15x15 आहे, म्हणजे 30x30चं आपलं शेड आहे मोठ्याच्या मोठं. नाही पडत त्यामुळे काय विषय नाही. सगळं वैयक्तिक आहे. पानं बिनं सगळं आपलं वैयक्तिक आहे. परत गेलो कराडमध्ये. कराडात आपल्याला घ्यायची होती लाईटचं जरा काम आहे. तुम्हाला दाखवतो कुठल्या दुकानात. चालू या मंडळाची लाईटिंग झाला, जे मेंटेनन्सला दिलेली. मी बोलले आज या, नाही तर मी जाणार आहे 2 दिवस मुंबईला, परत तुम्हाला काही भेटायची नाही. त्यामुळं आता आलोय आमची लाईटिंगचं सेट, म्हणजे मशीनी घ्यायला आलोया ज्या मेंटेनन्सला दिले त्या. तिथं आपलं ती लाईट दिसते का तुम्हाला, तिथं आपल्या लाईटिंगचं मेंटेनन्स होतो. आणि आपला बघा ऑलराऊंडर आज काय म्हटला, जेवण देतो म्हटला. काय खुशीत आहे कोणत्या. माझं बी काय देव पावलाय मला. रोज एक जण जेवण देतोय मला. माझं लकच चमकलं या. आज ऑलराऊंडर आपला जेवण देणार आहे मला. जातं बी तर काय नाही, ऑलराऊंडर जेवण देतोय. त्याच्यामुळं काय विषय नाही. तुम्हाला दाखवतो आता ऑलराऊंडर कुठं जेवण देतोय सांगतो तुम्हाला. पुढं बघा तुम्ही ब्लॉग. रोज एक जण आपल्याला जेवण देतोय, पण घरातले आता मला आले थकलायच्या दिशेवर. ते म्हणतात रोज तुला कोण जेवण देते, सारखं रोज बाहेर आहे. त्यामुळे आता मी जरा भिलोया. रोज बाहेर जेवण व्हायला लागलंय माझं. काय आमच्या घरातल्या हाकलायच्या दिशेवर आल्यात मला, तुझं रोज जेवण बघून. पण आमच्यातली हे ऐकत नाहीत. मला फोन करून करून पिडती, मी जेवण देतो. काय लकच चमकलंय माझं. ऑलराऊंडरनं जेवण दिलेलं आहे, तोच सगळ्यांनी वाढायला लागलाय. हे बघा मटेरियल आलंय आपलं फुलमध्ये. आपलं ऑलराऊंडर घेऊन आया. गाडी अरे आपली गाडी नाही. हे बघा कामातनं गेलेली केस आया. आता झालंय जीवन. आता निघालोय घरी बघा फुल स्पीडमध्ये. कसं आहे स्पीड आपली, फुल स्पीडमध्ये घर गाठलं डायरेक्ट. ऑलराऊंडरनं बघा कापाय घेतलंय, कटिंग ब्रशिंग करतोय डायरेक्ट. ऑलराऊंडर असल्यामुळे कुठली बी मशीन द्यायला की चालूतून कामच करून टाकतो सगळं आपलं. खजिनदार म्हटलं इकडं दे मशीन, आता मी तुला दाखवतो कसं चालवायचे असते. खजिनदाराचं नाही ताकद जुळली, फुलवार काहीतरी करत होतं. ऑलराऊंडर म्हटलं की बस तुझं काम नाही हे करायचं. आपलं मंडळाचं पट्टा हटरली ती टेस्टिंग चालल्या जरा. मशीन आता जोडाजोडी चालल्या. ही पिक्सलचं पट्टा आहेत बघा. ही पिक्सल लाईटिंग त्याच्या मशीन आहे त्या बघा. ह्या बघा पिक्सल लाईटर. हे सगळं स्वतःचं आहे आपल्या, स्वतः वैयक्तिक मंडळाचं आहे आपल्या पिक्सल लाईटिंग. त्याच्या ह्या 10 मशीनी. तर ती टेस्ट ड्राईव्ह करायची चालली आहे. मेंटेनन्स करून आणलं आहे मग, तर मला सांगितलंच मी. तुम्हाला दाखवतो आता. आपली लाईटिंग सक्सेस झालेली आहे बघा. टेस्ट ड्राईव्ह झाली खूप. आता 1 नंबर लाईटिंग काम झालेलं आहे. आता ही डायरेक्ट तुम्हाला आम्ही घालताना दाखवू डेली ब्लॉगमध्ये. तुम्ही फक्त डेली ब्लॉग रोज बघत जावा, मग कळेल तुम्हाला आता आम्ही लाईटिंग कशी बसवतोय बघा.